आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातमीनं बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होते आहे। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। मराठा आरक्षणावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी असणार आहे। 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होते आहे। मराठा आरक्षणावर महत्त्वपूर्ण सुनावणी। सगळं आरक्षण आर्थिक निकषावर देण्याच्या मागणीला आमचा कठोर विरोध आहे। सगळंच आरक्षण आर्थिक निकषावर देता येणार नाही। जातीच्या आधारावरच जे आरक्षण आहे, जाती व्यवस्था संपवा आणि आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत। पण जोपर्यंत जाती व्यवस्था आजही समाजामध्ये आहे, आजही दलितांवर आदिवासींवर आजही अन्याय होत आहे, त्यामुळं अजूनही जाती व्यवस्था समाजामध्ये एक्झिस्टन्समध्ये आहे। म्हणून हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण आम्हाला मिळणारं जातीच्या आधारावरचं, हे जातीच्या आधारावर ते असलं पाहिजे। तर आपण पाहतोय आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे। तर दुसरीकडे रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। जाती व्यवस्था रद्द करा, आम्ही आरक्षण सोडतो असा दावा त्यांनी केलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होते आहे। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होते आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात नेमके कोणते न्यायाधीश या घटनापीठामध्ये असणार आहे। हेमंत गुप्ता मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरवणारे एक न्यायमूर्ती, नागेश्वर राव हे सुद्धा एक न्यायमूर्ती असणार आहेत। रवींद्र भट हे तिसरे न्यायमूर्ती असतील। अब्दुल नाझीर यांचाही खंडपीठामध्ये समावेश आहे आणि अशोक भूषण हे सुद्धा मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरवणारे एक न्यायमूर्ती असतील। तर आपण पाहतोय आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला होता। राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं, मात्र त्या आरक्षणावरती सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध लादलेले होते। न्यायालयानं हे निर्बंध हटवावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र यावरती निर्णय झाला नव्हता। मराठा समाजानं आपली याचिका 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केलेली होती आणि अखेरीस 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मात्र ते कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं आहे। कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं या आरक्षणावरती तोडगा निघणार का? सर्वोच्च न्यायालय आरक्षण देणार का की पुन्हा एकदा
मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार? एक ना असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। या आरक्षणासंदर्भात ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ते याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनोदजी, खूप महत्त्वाचा दिवस आहे मराठा समाजासाठी। आजचा दिवस जितका महत्त्वपूर्ण असणार आहे तितकाच तो निर्णायक असणार आहे। राज्य सरकारने आपली तयारी केली आहे, याबद्दल तुम्ही अद्यापही निश्चिंत आहात का? याच्यामध्ये आहे की राज्य सरकारने जी काही तयारी केली, राज्य सरकार सातत्याने मागच्या वर्षभरापासून सांगत आलं की आम्ही गंभीर आहोत आणि आमची तयारी झाली। मागच्या ज्या वेळेस राज्य सरकारने व्यवस्थितरित्या बाजू मांडले, आम्ही त्यांचे धन्यवाद देखील व्यक्त केले आणि ज्या वेळेस ते कमी पडले आम्ही पॉइंट आउट देखील केलं। आज प्रश्न असा आहे की न्यायालयामध्ये दोन गोष्टी घडणार आहे। एक की मिळालेली अंतरिम स्थगिती, जी काही टेम्पररी स्थगिती आहे ती पूर्णतः वॅकेट होणे, स्थगिती उठणे, आणि दुसरी गोष्ट ते उठत असताना ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या झालेल्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवलेले आहे, पास झालेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ जॉईनिंग मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला होता अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळावं यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल। आमचा प्रश्न असा आहे की मागच्या काळामध्ये ज्यावेळेस न्यायालयाने स्थगिती दिली तर स्थगिती देत असताना न्यायालयाने एक भाष्य केलं, आजपर्यंत झालेल्या प्रोसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, ते अवघड जाईल। याचा संदर्भ घेऊन खरं तर राज्य सरकारमधले विविध विभागाचे सचिव हे नियुक्ती देऊ शकत होते, परंतु त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही। त्यामुळे कुठल्याही दोन विद्यार्थ्यांना देखील राज्यामध्ये नियुक्त्या, दोन विद्यार्थ्यांना देखील ऍडमिशन मिळालेले नाही। यामुळे राज्य सरकार पॉलिटिकल स्टेटमेंट जरूर करतं, परंतु कृती करताना मात्र राज्य सरकार मागे हटतं, असं आमचं ठामपणे मत आहे। विनोदजी, आपण पाहिलं तर मागच्या वेळेला ज्या न्यायमूर्तींनी आरक्षण नाकारलं होतं त्या न्यायमूर्तींपैकी एक असलेले नागेश्वर राव यांचा खंडपीठामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या न्यायमूर्तींची त्यावेळी असलेली भूमिका ही आता सुद्धा कायम असणार आहे। मग अशा स्थितीमध्ये आपल्याला सरळ अगदी सहजतेनं आरक्षण मिळेल, किंबहुना न्यायालय सकारात्मक निर्णय देईल अशी आशा वाटते का, की पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी लढाई करण्याची मानसिक तयारी मराठा समाजानं करून ठेवलेली आहे? आपल्याला मी स्पष्ट करतो की एक नाही, तीन न्यायमूर्ती जे जुनेच आहेत की ज्यांनी मागच्या काळामध्ये आरक्षणावर स्थगिती दिली होती, म्हणजे 5 पैकी 3 न्यायमूर्ती तेच आहेत ज्यांनी मराठा आरक्षणावर स्थगिती दिली, 2 नवीन न्यायमूर्तींचा याच्यामध्ये समावेश आहे। आता टोटल सुप्रीम कोर्टामध्ये 55 ते 60 न्यायमूर्ती आहेत, त्याच्यामुळे न्यायमूर्ती कोण असावे हा चॉईस रिस्पॉन्डेंटला म्हणजे आम्हाला नाहीये। इच्छा जरूर होती की जर नवीन न्यायमूर्ती आले असते तर नव्याने आम्हाला कायदेशीररित्या भांडण करता आलं असतं, परंतु हा न्यायालयाचा अधिकार असल्यामुळे न्यायालय कोणाला नेमता त्यांचा अधिकार आहे। आमची एक मानसिकता झालेली आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये मागच्या वेळेस जी काही स्थगिती दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने स्थगिती दिलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आम्हाला जे काही आरक्षण मिळालेलं आहे ती इंद्रसानी खटल्याशी कुठल्याही प्रकारशी संबंधित नसलेलं आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे। त्यामुळे स्थगिती उठणं हे क्रमप्राप्त आहे, 100% स्थगिती त्यांना उठवावी लागेल। याच्यासाठीच आम्ही आज लढाई लढणार आहोत, न्यायालयीन लढाई लढणार आहोत आणि सर्व बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। त्यामुळे मला विश्वास आहे की 100% त्यावेळेस जरी न्यायमूर्तींना एखादी गोष्ट ऐकण्याची राहून गेली असेल तर आज ते आमच्या गांभीर्याने ऐकतील आणि आम्हाला निश्चित न्यायदान होईल।
विनोदजी, आतापर्यंत मराठा समाजाने आरक्षण मिळावं यासाठी सामाजिक प्रयत्न केले होते, राजकीय प्रयत्न केलेले होते. मात्र आता कायदेशीर लढाई मराठा समाजाला लढावी लागते आहे. एक जुनी आठवण तुम्हाला करून देतो. ज्या वेळेला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला सरकारच्या अगदी शेवटच्या कार्यकाळात मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. त्यावेळेला विरोधी पक्षांकडून टीका केली गेली होती की हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडणारे, ते आरक्षण टिकणारं नाहीये आणि त्याची परिणिती मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरती स्टेच्या माध्यमातून दिसून आली. राज्यात सत्ता बदल झाला. सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा शिवसेना पक्षांनी सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू. आरक्षण देण्यासाठी पुन्हा बराच काळ गेला. यानंतर पुन्हा न्यायालयानं त्याच्यावरती स्टे दिलेला आहे आणि आता तिसऱ्या पद्धतीमध्ये शिवसेना भाजपा विरोधी पक्षात गेल्यात आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी ही सत्तेत आहे. भाजपा आता दावा करते आहे की मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाहीये. म्हणजे राजकीय नेत्यांनी इतक्या गेल्या 5-7 वर्षांमध्ये फक्त मराठा समाजाचा राजकीय फायदा करून घेतला का? आरक्षण देण्यासाठी एकही राजकीय पक्ष गंभीर नव्हता असं वाटतंय का? निश्चित मराठा समाजाचं हे दुर्दैव आहे की लीडरशिप जरी मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असली, परंतु ती समाजाच्या प्रति कृती करत असताना सरळपणे पळ काढते, मागे जाते. आपण जर बघितलं की मागच्या काळामध्ये त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जे जे सरकार येऊन गेलं, प्रत्येकाने घोषणा केली, प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही सरकारने टिकवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, सगळे आमच्यासाठी सारखे आहेत. सगळ्यांची मानसिकता अतिशय ढिलाईची आहे. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिलं, त्यावेळेस शिवसेना सोबत होती, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात होता. आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना आहे. त्यामुळे मागचा विरोधी पक्ष, आजचा सत्ताधारी, मागचा सत्ताधारी, आजचा विरोधी, हे आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. आणि याच्या पलीकडे मराठा कार्यकर्ता म्हणून माझी मानसिकता अशी झालेली आहे की मागच्या 50 वर्षापासून कोणीही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. हा जो काही गॅप आहे हा फार दिवसापासून निर्माण झालेला आहे. आणि मराठा समाजाने काय पाप केलं? फक्त आणि फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितलं, राजकारणामध्ये आरक्षण मागितलेलं नाही. परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आमच्या दावणीला बांधलेलं आहे, यांच्या समोर पर्याय नाही, तर वेळ आल्यावर आम्ही आता दाखवून देऊ. परंतु आता आमच्या समोर आज पहिलं टार्गेट आहे की न्यायालयीन लढाई, आणि ती लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अगदी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात. विनोदजी, तुम्हाला फक्त 2च मिनिटांसाठी मध्ये थांबवतो आहे. आपल्या सोबत छत्रपती संभाजी राजे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण ती प्रतिक्रिया पहिल्यांदा पाहतो आहोत. पाहूयात खासदार छत्रपती संभाजी राजे आजच्या सुनावणीबद्दल नेमकं काय म्हणाल्यात, काय अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही विश्वास ठेवतोय आपले वकील चांगली बाजू मांडतील. सर्वोच्च न्यायालयाचं न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे त्याच्यावर मी भाष्य बाकीचं काही करू शकणार नाही, पण तिने आपली बाजू भक्कमपणाने मांडावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तर आपण पाहिलं संभाजीराजेंनी वकिलांनी बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मी पुन्हा एकदा जातोय, याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विनोदजी, आतापर्यंत मराठा समाजानं संयम कायम राखला होता. काही महिन्यांपूर्वी मराठा समाज आक्रमक झाला होता. ज्या मराठा समाजानं 58 मोर्चे काढले, शांततामय मार्गाने मोर्चे काढले, मोर्चांमध्ये रस्त्यावर कागदाचा कचरा किंवा पाण्याची एकही बाटली दिसून आली नाही, आपल्या मोर्चांमुळे बाकीच्या समाजाला त्रास होणार नाही याची काळजी मराठा समाजाने घेतली. मात्र तोच मराठा समाज आक्रमक झाला. मुंबईला येणारं दूध रोखण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. मात्र तरीही मराठा समाजाच्या नेत्यांनी जी मध्यस्थाची भूमिका घेतली, त्यामुळे अद्यापही समाज शांत राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मात्र दुर्दैवानं आजचा निर्णय सकारात्मक नाही लागला तर यापुढे मराठा समाजाचा उद्रेक कसा थांबवला जाणार? मराठा समाज सुरुवातीच्या काळापासून मागच्या 3 वर्षापासून न्यायालयीन लढाई लढतोय. रस्त्यावर जरी उतरला तर शांततेच्या भूमिकेमध्ये रस्त्यावर उतरतोय. एकही आंदोलन असं झालेलं नाही ज्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. कायम समजूतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे.
आमचं आंदोलन नेमकं न्यायालयाच्या विरोधात नाहीये. मी परत स्पष्ट करतो, आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे. आमचं म्हणणं काय आहे की राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावा. न्यायालयीन स्थगिती जर असेल तर राज्य सरकारच्या हातामध्ये जे काही गोष्टी आहेत, विशेष बाब म्हणून आपण बघितलं, न्यायालयाचा निर्णय होऊन 2-3 महिने झाले. न्यायालयाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मागच्या गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. असं असताना देखील राज्याच्या एकाही सचिवांनी 2 विद्यार्थ्यांना देखील जॉईनिंग किंवा 2 विद्यार्थ्यांना देखील ऍडमिशन दिलेलं नाही. न्यायालयाचा निर्णय जर दुर्दैवाने आज लागू शकला नाही, पुढे जर गेला तर सरकारच्या हातामध्ये जे आहे ते सरकारने करावं, एवढीच आमची मागणी आहे. आणि सरकार करत नसेल तर तीव्र आंदोलन होणार, आंदोलन थांबू शकत नाही. अगदी सरकारची इच्छाशक्ती दिसून येत नाहीये का? कारण की एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनेवरनं विचारतो. मराठा समाजाला शिक्षणात नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाहीये, त्याच्यावरती स्टे दिला होता. राज्य सरकारनं नोकर भरती जी किंबहुना मेगा नोकर भरती होणार होती ती करू नये अशी आग्रही मागणी मराठा समाज करत होता. दुसरीकडे काही नेत्यांनी अशी मागणी केली, एसबीसी प्रवर्ग हा बाजूला काढावा, तो प्रवर्ग बाजूला ठेवून भरतीला सुरुवात करावी. या भरतीच्या मुद्द्यावरतीही मराठा समाज आक्रमक झाला होता. म्हणजे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला गेला का? एक मुद्दा. दुसरा प्रश्न, आता एमएससीबीची म्हणजे महावितरण मधली जी भरती चालू झालेली होती ती भरती थांबवण्यासाठी मराठा समाजाला आंदोलन करावं लागलं. काही ठिकाणी भरती थांबवली गेली. मग जर विभागीय पातळीवरती जर भरती थांबवली जात असेल तर भरती करण्याचे आणि थांबवण्याचे अधिकार हे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आहेत का? राज्याचे ऊर्जा मंत्री नेमकं काय करतायत? की पुन्हा एकदा मराठा समाज किती आक्रमक होतोय, मराठा समाज किती विध्वंस करतोय, याचीच वाट सरकारच्या वतीनं पाहिली जाते का? मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो की मराठा समाजाची मागणी नेमकं काय होती. मराठा समाज आज सांगत होता की जर आपण नोकर भरती, मेगा भरती जर केली आणि न्यायालयाची एक स्थगिती आहे, उद्या न्यायालयाचा जर दुसरा निर्णय लागला तर सर्व 18 पगड जातीचे विद्यार्थी, विविध आरक्षणामध्ये भाग घेत असलेले विद्यार्थी यांचं देखील त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. एखादा न्यायालयाचा निर्णय आला, एखादी स्थगिती आली तर सगळी प्रोसेस स्टॉप होईल. त्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठलीही प्रोसेस सुरू करू नये. याचबरोबरीने मराठा समाजाने एक पर्याय दिला होता की ही प्रोसेस स्टॉप करत असताना विद्यार्थ्यांची आजचीच वयोमर्यादा ही गृहीत धरण्यात यावी, जेणेकरून त्याला जर विलंब लागला तर विद्यार्थी त्या प्रक्रियेतून बाद होणार नाही, अशी मागणी मराठा समाजाने केली. दुसरा, आपण महावितरणचा मुद्दा विचारला तर महावितरणच्या बाबतीत दिवाळीच्या दिवशी माननीय ऊर्जा मंत्री महोदयांनी एक सकारात्मक स्टेटमेंट केलं होतं की आम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना डावलणार नाही, त्यांना घेऊन आम्ही विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करू. पण याच्या उलट घडलं की त्यांनी स्पष्टपणे आदेश काढले की मराठा विद्यार्थ्यांना सोडून त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू करावी. आता विभागीय स्तरावर काय निर्णय होतो, आमचं हेच म्हणणं आहे की राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. एक मंत्री महोदय एक बोलतात, दुसरे मंत्री महोदय दुसरा आरोप करतात, तिसरे मंत्री महोदय म्हणतात की मराठा आरक्षणाला धक्का लागू नये. म्हणजे हे जे काही चाललंय हेच आमचं सातत्यानं म्हणणं आहे की सरकारने थांबवलं पाहिजे आणि आम्हाला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मराठा आरक्षण आम्हाला तुम्हाला द्यायचंय किंवा आम्हाला तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं नाहीये. आम्हाला एक वाईट याचं वाटतं की मागच्या 3 महिन्यांपासून सातत्याने सांगितलं जात होतं विद्यार्थ्यांना, ज्यांना जात माहित नाही अशा विद्यार्थ्यांना सांगितलं जात होतं की मराठा आरक्षणामुळे तुमच्या नियुक्त्या थांबलाय आणि 3 महिन्यानंतर सरकार उठून सांगतं की आम्ही काही करू शकत नाही. मग हे 3 महिन्याचा कालावधी सरकारने जो वेस्ट केला याची जबाबदारी कोणाची आहे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. न्यायालयाचा निर्णय 9 तारखेला लागला होता. आज किती तारीख आहे, आज कोणता महिना आहे? आमचं हेच म्हणणं आहे की सरकार फक्त तारीख आली का 3 दिवसापूर्वी एक प्रेस नोट काढते आणि सांगते की आमचे वकील लढणार आहे. न्यायालयामध्ये वकिलांनाच लढावं लागतं, परंतु त्या वकिलांनी कसं लढावं, न्यायालयामध्ये काय काय करावं लागतं हे सरकारला देणं घेणं नाहीये. काँग्रेसला वाटतं राष्ट्रवादीने करावं, राष्ट्रवादी वाटतं काँग्रेसने करावं, शिवसेनेला वाटतं आम्ही करावं, तुम्ही करावं. या भानगडीत मराठा आरक्षण प्रलंबित आहे. परंतु सरकारने आमचा अंत न बघता हातात असलेल्या गोष्टी करावं. आता तुम्ही जसं सांगितलं की ऊर्जा विभागाचा विषय सर्वांनी सोपा तो विषय आहे. एका विभागामध्ये स्थगिती होती, एका विभागामध्ये भरती होती, मंत्री महोदय स्टेटमेंट वेगळं करता.
हा जो सगळा काही गलंत परिस्थिती आहे ही थांबवण्याची आम्ही विनंती अगदी सरकारला खरं, ही वारंवार केली. विनंती करतायत. मात्र माझा मुद्दा तोच होता विनोदजी, की विनंती तुमच्याकडनं केली जाते, तुम्हाला आश्वासनं दिली जातात, मात्र नंतर लक्षात येतं की ही आश्वासनं हवेतच विरली जात आहेत. एकीकडे ऊर्जा मंत्री म्हणतायत आम्ही भरती करणार नाही, अधिकारी भरतीची प्रक्रिया सुरू करतायत, मराठा समाज आंदोलन करतं, अधिकारी पुन्हा भरती थांबवतायत. मग ऊर्जा मंत्र्यांच्या हातात काही अधिकार आहेत की नाही? मग जर मंत्र्यांच्या हातात काही अधिकार नसतील आणि जर राज्य सरकारच हे सगळं म्हणजे सरकारचे अधिकारी हे सगळं करणार असतील, तर मग आरक्षणासाठी नेमकं तुम्ही जायचं कोणाकडे आणि आंदोलन कोणाकडे करायची? हे बघा, मराठा समाजाला सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे. या कोरोनाच्या या महामारीच्या परिस्थितीचं भान ठेवून आम्ही रस्त्यावर उतरलेलो नाही आणि आम्ही आंदोलन एक अतिशय शांत पद्धतीने केलेलं आहे. सरकारला असं वाटतं की हे काहीच करू शकत नाही, यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आता मला एक सांगा, पालक म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करणार, पालक म्हणून त्यांची जबाबदारी आहे, परंतु ते जबाबदारी स्वीकारत नाही. इतर राज्याचे एक मंत्री महोदय स्टेटमेंट करता, कोणी काळजी करण्याचं कारण नाही. दुसरे मंत्री महोदय त्या ठिकाणी भरती सुरू करता, अधिकारी यांचं ऐकत नाही. मग एक सचिव नवीन निर्णय काढतो. हाच आमचा मुद्दा आहे की सरकार चाल ढकल करत आहे आणि मराठा समाजाचा घात करत आहे, विश्वासघात करत आहे. अगदी सरकार विश्वासघात करतंय, मराठा समाजाची प्रतारणा करतंय, अशी भावना मराठा समाजाची झालेली आहे. विनोदजी, अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. मराठा आरक्षणामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले गेले. काहींनी म्हणालं की आता जे आरक्षण मिळते ते ओबीसी मधलं आरक्षण घ्या, शांत बसा, न्यायालयाचा निर्णय काय येईल याबद्दल कल्पना नाही. काही जण म्हणतायत की जातीनिहाय आरक्षण रद्द करा, फक्त आर्थिक मुद्द्यांवरती आर्थिक आरक्षण हवंय. कालच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी वक्तव्य केलं, तुम्ही जात रद्द करा, आम्ही आरक्षण परत करतो. नेमकं चाललंय काय? भ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत का? आणि खरोखरच समाजातली जाती व्यवस्था ही नष्ट होऊ शकते का? बघा, राज्य सरकारने सातत्याने प्रयत्न केले. मागच्या राज्य सरकारने देखील असेच प्रयत्न केले होते की याच्यामध्ये मतांतर झालं पाहिजे, याच्यामध्ये फूट पडली पाहिजे. परंतु याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी घडली की कोणी काही जरी मागणी करत असेल तर शेवटी उद्देश एकच आहे की मराठा आरक्षण. वेगवेगळ्या संघटनांनी काय मागणी केली की मराठा आरक्षण जर न्यायालयाचं टिकत नसेल तर याला पर्याय काय आहे, मग याला ओबीसी पर्याय आहे का काय पर्याय आहे. त्यामुळे सगळ्यांचा उद्देश एकच आहे, मराठा आरक्षण. त्याच्यामुळे फूट आमच्यात कुठं पडलेली नाही. दुसरा प्रश्न, आपण सरकारने जरूर प्रयत्न केला परंतु आमच्यात फूट पडलेली नाही. दुसरा प्रश्न आपण विचारला की काल सामाजिक न्याय मंत्री महोदयांनी सांगितलं की जाती व्यवस्था. मी स्पष्ट करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यावर आहे. आम्ही कधीही जातीय व्यवस्थेवर विश्वास ठेवलेला नाही. हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे. मराठा समाजाने कोणालाही धक्का न लावता मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे. त्यामुळे कोणी आरक्षण सोडावं व कोणी आरक्षण सोडू नये हा आमचा विषयच नाहीये. हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे त्या विषयाचा आमचा संबंध नाही. मराठा आरक्षण देताना कोणाचं 1% देखील आरक्षण कमी झालेलं नाही. त्यामुळे तो विषय हा विषय लिंक करण्यात कुठलाही मुद्दा नाही. मराठा आरक्षण हे स्वतंत्ररित्या आहे आणि ते स्वतंत्ररित्या अबाधित राहील. अगदी खरं, मराठा आरक्षण हा स्वतंत्र वेगळा मुद्दा आहे, तो स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने अबाधित राहावा. विनोदजी, दुपारी 2 वाजता होणारी सुनावणी सकारात्मक होईल असा विश्वास मराठा समाजाला आहे आणि ती तशीच व्हावी अशी अपेक्षा सुद्धा आम्ही व्यक्त करतो. न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क आपण साधूयास. तुर्तास धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत केलेल्या या बातचीतीबद्दल. तर मराठा आरक्षणावरती आज महत्त्वपूर्ण सुनावणी होती आहे.